आणि आमदार साहेब जेव्हा निवडून आले आणि आमदार साहेब जेव्हा स्वतः रिंगणात होते आमदारकीच्या वेळेस, आज 23 तारखेला आमदार साहेबांना 1 वर्ष पूर्ण झालं, पण आमदार साहेब निवडून याच्या अगोदर बाबांना या मंदिरात आणि बाबांच्या तिथे पण शब्द दिला होता की मी या मंदिरासाठी काही ना काही करल. आणि निवडून आल्यानंतर आमदार साहेबांनी तो शब्द बाबा पूर्ण केला आणि या आपल्या श्रीकृष्ण मंदिराला 15 लाख रुपयाचा निधी हा आमदार साहेबांनी उपलब्ध करून दिला. हे सगळ्यात महत्त्वाचा विशेष. आणि यानंतर आणखी पण वैरागी बाबांनी सांगितलं आहे की हा जे प्लेग्राऊंड आहे इथं गोल घुमट पाहिजे, डोम ना बाबा, डोम पाहिजे, 2,500 लोक बसणारं असं डोम पाहिजे. ते बाबा डोमही होऊन जाईल, कारण की आमदार साहेबाला फक्त 1च वर्ष झाला, अजून 4 वर्ष बाकी बरोबर आहे ना. दर्यापूर अंजनगाव मोठा मतदारसंघ आहे हा, आणि त्यातला अचलपूरचा भाग पण येतो. फक्त आता सगळ्यात मोठी जबाबदारी अशी आहे की आपल्याला नगराध्यक्ष हा बसवायला लागते बाबा तुमच्या आशीर्वादानं महत्त्वाचा विषय आहे. आणि नगराध्यक्ष जर आपलाच बसला, नगरसेवक जर आम्ही निवडून आलो, तर हे छोटे मोठे प्रश्न जे आहेत हे तर आम्हीच भांडू आमदार साहेबाच्या मागे लागू करू शकतो. हे तर काही जास्त शंकाच नाही बाबा. एवढं मी बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो आणि सर्वांना साष्टांग दंडवत. धन्यवाद सेवक. आपण या प्रभागामध्ये असलेले एक प्रकारचे मानव पंथाचे असलेले एक उमेदवार आहे आणि म्हणून आपण नक्कीच विकास करणार. आपण निवडून आल्यानंतर नक्कीच विकास करणार. आमचे मोठे बाबांचा, संत महंताचा, सुकेनेकर संत महंतांचा आणि आजचे आमचे पदयात्रेचे संयोजक गोपीराज बाबांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. धन्यवाद. यानंतर दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघाचे असलेले आमदार माननीय श्री आमचे गजानन लवटे आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करतील. सर्वांना मानाचा दंडवत करतो. आणि आज परमपूज्य महंत सुकेनीकर बाबा नाशिक आणि परमपूज्य महंत गोपीराज सुकेनीकर बाबा नाशिक, बरोबर, आणि आमचे गुरुवर्य वैरागी बाबा, मी यांना प्रथम दंडवत करतो. आणि आज बाबा मला जो उशीर झाला त्याबद्दल मी खरोखर तुम्हाला क्षमा मागतो, कारण ग्रामीणमधला भाग पूर्ण तहसील कार्यालयात होता आणि त्यांच्या KYCचा आणि त्यांचे जे म्हणजे मुद्दे होते काही आधार कार्डाचे वगैरे, आणि आमदार या नात्यानं किती मोठी निवडणूक असली तरी मला तिथं जाणं योग्य आहे. कारण मतदारसंघाचा म्हणजे 342 गाव आणि 2 शहर आणि अचलपूरमधले 37 गाव एवढा माझ्या मागे जो आहे, आणि तुमच्या आशीर्वादाने ते मला तुम्ही जे आमदार बनवलं म्हणून तो भागाचं माझं त्या लोकांचं म्हणणं ऐकणं माझं परम कर्तव्य आहे. म्हणून मी तिथं तहसील कार्यालयात गेल्यामुळे बाबा मला थोडा उशीर झाला. तुमचे फोन येत होते, मला बरं नव्हतं वाटत नाही बाबा बोलत असतील, मी मुद्दामून बाबा मी कुठेही असलो, दर्यापूरमध्ये असलो, अंजनगावमध्ये असलो, मतदारसंघात असलो बाबा, आणि ज्याही वेळेस कुठेही कुणाचं काम असलं मी आमदार म्हणून न जाता एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून तिथं जातो. आणि हे आम्हाला बाळासाहेबांची शिकवणच आहे. कधीच आम्ही 80% जे समाजकारण करायचं तेच करतो आणि 20% जे राजकारणाचा भाग असतो तो आपल्याला करावाच लागतो. कारण तहसील आहे, नगरपालिका आहे, तुमचं SDO ऑफिस आहे, तुमचं पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, हे इथे जे कामं असतात सर्वसामान्य लोकांचे कामं असतात. या लोकांच्या कामासाठीच आपण आमदार निवडून देतो. आणि आमदार हा आम जनतेमध्ये मिसळणारच पाहिजे, तो VIP आमदार नको आहे. म्हणून मी तुमच्यामध्ये मिसळणारा आमदार आहे, कधी VIP आमदारचा काय राहत नाही. त्या दिवशी आम्ही अमरावतीला गेलो, राहडगावला गेलो, बरेचसे मंडळी झोपी गेली होती, पण मी तिथेही तुमच्या माहितीसाठी तिथे दर्शन करून बाबा मी आलो तिथून. आणि महेंद्रभाऊ आमच्या सोबत होते त्या दिवशी, आणि आम्ही तिथला प्रसाद घेतला. एवढ्या रात्री आम्हाला मला वाटतं घरी यायला 1 वाजला होता, 1-1:30 वाजला होता. तरी मी म्हणजे नेहमी कार्यक्रमामध्ये येतोच. आणि तुमचा बाबा मला आशीर्वाद आहे, या जनतेचा आशीर्वाद आहे, म्हणून या जनतेनं मला एवढं मोठं सर्वोच्च पदावर पोहोचवलेलं आहे. आता नगरपालिकेची जी निवडणूक आहे ही आता तुमच्या मार्गदर्शनातच होणार आहे. तुम्ही जो डोमचा विषय केला बाबा, आम्ही जे बोललो होतो ते केलं आणि ते तुमच्या आशीर्वादानं केलं. असं काही नाही की आम्ही खूप मोठं काम केलं, हे त्या पदावर तुम्ही पोहोचवलं म्हणून त्या पदाचा मान म्हणून हे काम झालेलं आहे.
बाबानं आणखी एक तुम्हाला थंडीची व्यवस्था म्हणून आणखी डोमच्या बद्दल बोलले आहे. आता खरंच काल 23 तारीख होती. तुमच्या माहितीसाठी सांगतो, खरंच काल आपण विजयाचा गुदाळ उधळवला होता. कालच्या दिवशी 1 वर्ष पूर्ण झालं. अजून 4 वर्ष बाकी आहेत. हे काम होईलच बाबा. आणि आता इथं काही राजकारणाचं स्टेज नाही आहे म्हणून मी काही बोलत नाही राजकारणाविषयी. आज स्वयंनं तर बोलणं पूर्ण राजकारणच बोलून दिलं. ठीक आहे, तुला बरोबर आहे, कारण तू या प्रभागाचा उमेदवार आहेस, बरोबर. म्हणून आता कसं असते, आता आपण इथं या स्टेजवर बोलू शकत नाही, पण कसं राहते, मी 20% राजकारण जरी बोललो, खरोखर त्यामुळेच हे कामं होतात. कारण आपण 80% जे लोकांचं समाजकारण करतो, ज्या लोकांच्या सुखदुःखात आपण पडतो, तर त्याचं ओलं आहे, त्याचं जे कवच कुंडल 20% जे आपल्याला तुम्ही जे कवच कुंडल दिलं आमदार या पदाचं, म्हणूनच ते करू शकतो. तसं अन्यथा सर्वसामान्य गजानन लवटे कुठे गेला असता तर त्यालाही म्हटलं असतं की बाबा तो 2 मिनिटं थांब जरा, साहेब जेवायला गेले. पण आज तो जेवायला जाणारा साहेब म्हणते की साहेब पहिले तुमचं काम करतो मग जेवायला जातो. तर हे कवच कुंडल जे दिलं असेल तर तुमच्या माध्यमातून दिलं. तुम्ही लोकांनी आम्हाला ते दिलं आहे, त्याचं परतफेड आम्हाला काहीतरी देणं आहे. ते मी बोलून दाखवत नाही, मी करून दाखवेल, हे तुम्हाला शब्द देतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. झालं ना, आभार.